हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। कशात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल। आज बिट्टूला आहे सुट्टी, म्हणजे सुट्टी नव्हती, आम्ही सुट्टी घेतली कारण की बिट्टूला ना सर्दीमुळे थोडासा प्रॉब्लेम होत होता, त्यामुळे मी तिला घरीच ठेवलं। इथे उठल्याबरोबर दादीसोबत मस्ती सुरू झाली, आई तुला मी ना तुला पकडते। सासूबाई तिला गुंतवतात ना तरच मी कामं करू शकते, नाहीतर अजिबात मी कामं करू शकत नाही, नाहीतर नुसतं मला पकडून बसलेली असते। तिची दादी खेळते म्हटल्यानंतर मग काय दादीचाच पिच्चा तिने पकडला। तोपर्यंत मी जेमतेम काम माझी आवरून घेतली होती घरातली। मग मी माझा फेसवॉश करून घेतलं। आता ना माझ्या चेहऱ्यावर जे पिंपल्स येतात ना त्यांच्याकडे मी जरा दुर्लक्षच केलं। कसं आहे ना, जास्त इम्पॉर्टंट दिली ना की मग ते जरा जास्तच लाडात येतात, म्हणून त्यांना मी आता लाडवणं बंदच केलंय। जायचं असेल तर जा, यायचं असेल तर या, तुमची मर्जी। हे जे माझं मॉइश्चरायझर आहे हे मला डॉक्टरांनी दिलं होतं, आता हे लगभग संपत आलंय। आणि तसंही महिन्याच्या शेवटी ना पैसे संपतात, तशा बिचारे क्रीमही संपतात ना। बघ हा आरू आहे तुला, बघ किती छोटा होता, आता पेक्षा चांगला दिसतो। मम्मी पेक्षा छोटा होता, आता मोठा झाला तो। किती छोटू झाला बघ दादा। मी त्याचे फोटो बघत आहे, त्याच्यासोबत माझे भरपूर फोटो आहे, कारण की मी ती याला गेली होती ट्रेनिंगला, त्यामुळे त्याच्यासोबत माझ्या प्रत्येक रोज मी त्याच्यासोबत फोटो काढायची। मग ही पण विचारते मला मी कुठे आहे, त्यामध्ये कुठे आहेस तू, तू कुठे आहेस? मम्मीच्या नाही आहेस तू मम्मीच्या टमीमध्ये, तेव्हा तू नव्हतीच। हो होती तू मम्मीच्या टमीमध्ये होती। किती जिवार आहे तिच्या लगेच। जेव्हापासून जाऊचर कपाट आमच्या रूम मध्ये आणलं ना तेव्हापासून बिट्टू नुसतं ते कपाट खोलते आणि त्यामधलं कुठलंही सामान फेकून देते, किंवा अशा पद्धतीने असे जसे फोटो आहेत तसे पसरून देते। या फोटोंमधले जे स्वतःचे तिचे फोटो आहेत ना ते मस्त सांभाळून ठेवत आहे। किती छान पोज दिलेले आहेत बिट्टूने फोटोमध्ये। कोण आहे ही क्यूटी बाय? ही नाही आहे, ही जी आता आहे ना ही मोठी झालेली ही नाही आहे, ती क्यूटी दुसरी आहे। ती खूप हुशार मुलगी होती, खूप छान। कोण आहे? ती माझी मुलगी आहे, ही कोणाची? माझी। मार दिया रे भाई, मार दिया। आता बाहेर ऊन आले आमच्याकडे आणि मी इथे बनवली आता शेपूची भाजी। आधी बनवली फ्लावरची। बिट्टूला ना मोबाईलच्या आवड अजिबातच नाहीये, पण दादाने घेतला ना, त्याने घेतला तर मला पाहिजेच। अरे मम्मी बघू दे ना, 2 मिनिटं बघते ना, मी जाता नाही बघत। आणि त्या आजीबाईने इकडे माझ्यासाठी काम बघा कसं लावून ठेवलंय, सर्व फोटो पसरवून ठेवले। किती ग्लो होता माझ्या स्किनवर, मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते। इतकी ग्लो करत होती, जाड होती मी, माझी स्किन खूप ग्लो करत होती। आणि जेव्हापासून वेट लॉस केलं ना तेव्हापासून माझ्या स्किन मधला पूर्ण ग्लोपणा निघून गेलाय। आणि आता हे आलेत बंधू भगिनींनी माझ्या चेहऱ्यावर, कुठून आलेत तर मी त्यांना बोलवलं सुद्धा नाहीये, पण तरी आलेत। इथे दुपारी आम्ही सर्वांनी जेवण करून घेतले, त्यानंतर असं झालं ना की मी अजिबात शूट केला नाही। शूट केला तो म्हणजे संध्याकाळी, आणि संध्याकाळी असं झालं की मला एकदम फोन आला की ताई मी आज, म्हणजे आमच्या ज्या ताई आहेत भांड्यावाल्या त्या येणार नाही, त्यामुळे मग इथे मी डान्स करत गाणे म्हणत मस्त एन्जॉय करत भांडी घासून घेत आहे। जाऊ असते तर त्यांनी हे काम केलंच असतं, पण ते जेवण झाल्यानंतर लगेच ड्युटीला निघून गेल्या। पण त्याआधी त्यांनी अर्धी भांडी घासून ठेवले होते, जेणेकरून जे राहिलेले भांडे आहे त्या म्हणाला मी तिकडनं आल्यावर घासते, पण म्हटलं राहू दे, थोडेसेच भांडे होते, तर मग मी पटकन घासून घेतले आणि चहा वगैरे ठेवला। माझे भांडी घासून झाल्या आणि बरोबर त्या घरी टपकल्या, म्हणाला कशाला ग तू भांडी घातले, म्हटलं जाऊ दे चिल कर, म्हटलं आली तर आता आराम कर आणि चहा पी। मग आम्ही तिघी सासूनांनी बसून मस्त चहा पिला, त्यासोबत बटर पण होती। निवांत सर्वजण किचन मध्ये बसलेलो होतो, तेवढ्यात आमच्या सासऱ्यांनी आणले रोस्टेड। मग काय सर्वजण आम्ही रोस्टेड खायला भेटलं। पहिले पेट पूजा फिर काम दूजा असं माझं गणित आहे। रोज सकाळ आणि संध्याकाळ आम्ही वेळातला वेळ काढू सास सुना, म्हणजे तिघी सास सुना मस्त गप्पा गोष्टी करतो। त्यानंतर लागली मी इथे स्वयंपाकाला। भाजीला काय करावं म्हटलं तर मोड आलेली मटकी आणलेली होती आणि मला ती रात्रीची खायची नव्हती, पण मी ते पहिला भाजी बनवून घेतली। त्यानंतर माझ्यासाठी अंड्याची भुर्जी बनवली, कारण की जी मटकी असते ना ती खूप पचायला हार्ड असते, त्यामुळे मी कधीच रात्रीची मटकी खात नाही, म्हणून माझ्यासाठी आणि बिट्टूसाठी इथे बनवून घेतली अंड्याची भुर्जी। इथे सासूबाई जे आहेत कळशीमध्ये पाणी गरम करत आहेत। खूप सोप्या पद्धतीने मी अंड्याची भुर्जी करत असते। कांदे, थोडीशी लसूण जी कट केलेली असते, तिखट, मीठ, थोडीशी हिरवी मिरची। तर आजचा छोटा ब्लॉग इथेच संपला। आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।